आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। दीपोत्सवापूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये चर्चा सध्या सुरू आहे। दीपोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये आता चर्चा होतीये। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता उद्घाटन पार पडतंय। दीपोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी उद्धव ठाकरे आता शिवतीर्थावरती सहकुटुंब दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, नेमका आता सध्या शिवतीर्थावरती काय घडतंय? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की ठाकरे बंधू यांचा गणेशोत्सव एकत्र साजरा झाला आणि आता दिवाळी सारखा मोठा सण जो आहे वर्षातला, तो सुद्धा आता ठाकरे बंधू जे आहेत खास करून त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासह जे आहेत एकत्र साजरे करताना पाहायला मिळतात। सध्या आपण शिवाजी पार्क या ठिकाणी आहोत, जिथे मनसेचं दीपोत्सव दरवर्षी होत असतं आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अगदी काही पावलाच्या अंतरावरती राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियासोबत म्हणजे तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत जे आहेत शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या घरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पोहोचलेले आहेत। आणि थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते आता याच मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला पोहोचणार आहेत। त्यासाठी आपण संदीप देशपांडे जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। सर, काय सांगाल की आता पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते दिवाळी एकत्र साजरे करणारे मनसेच्या दीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव देण्यात आले? मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी हा आजचा दिवस आनंद द्विगुणित करणारा दिवस आहे। दीपोत्सवाचा सण मला वाटतं आनंदाचा सण असतो आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आज दोन कुटुंब एकत्र येतात। महाराष्ट्रासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। मनसेने त्यांच्या दीपोत्सवासाठी खास जे आमंत्रण पत्र आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलं होतं। आणि कसं बघता याकडे की आता युतीची घोषणा झाली असं समजायचं? मला वाटतं प्रत्येक प्रसंग हा राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही आहे। काही वेळेला प्रसंग कौटुंबिक असतात, धार्मिक असतात। आजचा हा प्रसंग उत्सवाचा सण आहे, याला राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही। तर मोठ्या संख्येनं इथं शिवसैनिक, मनसैनिक आणि एकूणच मुंबईचा जो मराठी जो माणूस आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। दिवाळीसारखा सण आहे की राजकीय फटाके सुद्धा फुटतीलच? मी तेच म्हटलं तुम्हाला, प्रत्येक गोष्ट काय आपण राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही। तर मनसेने कशा प्रकारची तयारी केलेली आहे आजच्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने? पण आपण बघताय, तयारी तर आपण बघताय आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होणार आहे। सर, दोन्ही कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। पुढचा कार्यक्रम कसा, कारण तुम्ही सगळं अरेंजमेंट करताय, पुढचा कार्यक्रम कसा असेल आजचा? आता येईल आणि उद्धव साहेबांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करूया। केल्याबद्दल तर आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ते दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी मुंबईकर जे आहेत ते जमलेले आहेत। खास करून मनसेचं दीपोत्सव दरवर्षी होत असतं आणि या दीपोत्सवाच्या आजची खास बात, यावर्षीची दिवाळीची खास बात ही आहे की उद्धव ठाकरे यांचं निमंत्रण पत्रिकेवरती नाव जे आहे ते मनसेने टाकलेलं आहे आणि अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येने मुंबईकर या ठिकाणी जमलेले आहेत। गणेशोत्सव जो आहे तो सुद्धा ठाकरे कुटुंबियांनी एकत्रित साजरा केला। आता दिवाळीसारखा सण जो आहे तो दोन्ही कुटुंब एकत्रित साजरा करतात। निवासस्थानी जे आहेत दोन्ही ठाकरे राजकीय चर्चा जी आहे त्याला उधाण आलेलं आहे। मात्र आता युतीची घोषणा कधी होणार, एक औपचारिक घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष जरी असलं तरी ठाकरे बंधूंची झालेली दिलजमाई या निमित्ताने मात्र मुंबईकर जे आहेत त्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला पाहायला मिळतो। आपण एकदा या स्टेजकडे जे आहे ते आपण बघूया की दिवाळी हा दिव्यांचा सण असतो, उत्सवाचा सण आहे, दीपावलीसारखा सण आहे, त्यामुळे एक झगमगाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आज जो दिवाळीचा पहिला दिवस आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आणि इकडची जी रोषणाई आहे ती जी दीपोत्सव जो आहे तो बघण्यासाठी सुद्धा अनेक मुंबईकर या ठिकाणी येत असतात। आणि आज हे रोषणाईचं उद्घाटन जे आहे ते
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे जे आहेत ते करणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही ठाकरे कुटुंबीय आज पहिल्यांदाच एका स्टेजवरती जे आहेत, म्हणजे आपण बघितलं महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असताना जे आहेत ते आलेले होते, मात्र गणेशोत्सव सणाच्या वेळेस कुठल्या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं। मात्र आता दिवाळीच्या निमित्तानं मनसेच्या याच स्टेजवरती दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते आपल्याला पहिल्यांदाच एकत्रित पाहायला मिळतील। आणि अर्थातच या निवडणुका ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्यांचं बिगुल आता या निमित्ताने वाजलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि आताच विनायक राऊत जे आहेत, जे ठाकरे शिवसेनेचे जे माजी खासदार आहेत, त्यांनी सांगितलं की दिलजमाई झालेली आहे, आम्ही मोर्चे आंदोलन एकत्र करतोय, आम्ही यापूर्वीचा सण जो आहे गणेशोत्सव तो एकत्रित साजरा केला। इतकंच नव्हे तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाला जे सगळे विरोधक भेटले तेव्हा सुद्धा राज ठाकरे यांनी लीड घेतलेली होती। आणि त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे कुटुंबियाची झालेली दिलजमाई अर्थात राजकीय वातावरण पूर्णपणे महाराष्ट्राचं ढवळून निघालेलं आहे। मात्र आता हे महाराष्ट्राचं राजकीय जे समीकरण बदललेलं आहे ते सण उत्सवाच्या निमित्तानं का होईना संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक संदेश चाललाय की राजकारण एका बाजूला, कुटुंब जे आहे ते एकत्र येऊन सण वार जे आहे ते साजरे करतात। आणि त्याच्याचमुळे आपल्याला या ठिकाणी जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळते। मासाहेबांचा पुतळा इथे आहे, ज्याला वंदन करण्यासाठी अनेक शिवसैनिक मनसैनिक जे ज्योत्स्ना, तू आता ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आता हा उत्सव सोहळा आता सुरू होईल काही वेळातच, मात्र तिथे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये सध्या वातावरण कसं आहे, त्यांच्या उत्साहाचा कसा तिथे आनंद पाहायला मिळतोय? महिला पुरुष सर्व मनसैनिक शिवसैनिकांना कृपया कळकळीची नक्कीच आपण बघतोय दोन्ही बाजूला स्टेजच्या या बाजूला म्हणजे आपण जिथे उभा आहोत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय उभे राहतील। आणि हे जे स्विच आपल्याला दिसतंय तिथून जे आहे ते दीपोत्सवाचं प्रज्वलन ते सुरुवात करतील। समोर स्टेजच्या समोर आपण मोठ्या संख्येने जे आहेत ते मुंबईकर, खास करून शिवसैनिक मनसैनिक जे आहेत ते एकत्रित आलेला पाहायला मिळतात। दुसरीकडे आपण बघतोय की अनेक शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत। आपण काही शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। विशाखा राऊत आहेत, सभापती राहिलेल्या विशाखा राऊत, ताई काय सांगाल की आज पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते इतक्या वर्षानंतर दिवाळी उत्सव एकत्रित साजरा करणार आहे, कसं बघता याकडे? अरे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। आमची अनेक वर्षांची सगळ्यांची इच्छा होती की दोघंही बंधूंनी महाराष्ट्राच्या भल्याकरता आणि मराठी माणसाच्या भल्याकरता दोघंही बंधूंनी एकत्र व्हावं, ही आमच्या सगळ्या शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची देखील इच्छा होती। आणि आज त्याला मूर्त स्वरूप मिळतोय आणि दिवाळीचा मुहूर्त आहे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? अंधारातून प्रकाशाकडे मग कुठेतरी आपण असं बघू शकतो की आता जे आज जो प्रकाश पडेल तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल अशी निवडणुकीच्या माध्यमातून अशी आमची खात्री आहे। पण ताई काय सांगाल की एक वेळ होती जेव्हा मनसे आणि शिवसैनिक जे आहेत कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकांवरती राजकीय आरोप करताना पाहायला मिळायचे, आता दिलजमाई झालेली ऐक असं नाही आहे ज्योत्स्ना, हे सगळे जे कार्यकर्ते मनसैनिक आहेत ना ते आधी शिवसैनिक होते, त्यामुळे आम्ही एकामेकांशी कधीच भांडलो नाही, लक्षात घे। ते राजकीय कसं असतं, आरोप प्रत्यारोप राजकीय असतात, पर्सनल लेवलवर कोणी कधी भांडलेलं नाही, अजिबात नाही, आधी पण नाही आणि आता पण नाही। म्हणजे तुला माहितीये का, अनेक कार्यकर्ते तिथे माझ्या मागे आहेत आणि तिकडे मनसेचे आमचे शिवसैनिक आहेत, ह्यांना विचारा ह्यांनी कधी कुठच्या अशी छुपी युती मनसैनिक आणि शिवसैनिकांची होतीच, आता त्याला मूर्त स्वरूप आलंय। आपण बघतो की एक आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो की ठाकरे कुटुंबीय जवळपास 19 वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत। आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शिवाजी पार्क वरती दरवर्षी होणाऱ्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारासह करणार आहेत, त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद या ठिकाणी आपण बघतो की तमाम मराठी बांधव जे आहेत ते शिवसेना भवन पासून या ठिकाणी चालत आलेले आहेत। शिवतीर्थवरती दोन्ही ठाकरे कुटुंबियाचा दिवाळीचा फराळाचा आस्वाद सुरू आहे। दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्क मैदानावरती आता मराठी लोकांची जी आहे ती संख्या वाढत आहेत आणि आपण बघतोय की इथे मोठ्या संख्येनं जे आहेत ते शिवसैनिक असो मनसैनिक आहेत ते तर आलेलेच आहेत। आपल्यासोबत अभ्यंकर सर काय सांगाल की आता गणेशोत्सवानंतर आता दिवाळीचा सण सुद्धा दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्रित करताय, कसं बघताय याकडे? अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा क्षण अवर्णनीय आहे, कारण अराजकीयदृष्ट्या हे दोन बंधू एकत्र आलेत, यापेक्षा सुद्धा दोन भाऊ, दोन कुटुंब आणि त्यात सुद्धा ठाकरे कुटुंब हे अशा वेळेस एकत्र येणं ही खरोखर आनंदाची म्हणजे आपण ज्याला म्हणतो की परिसीमा आहे।
हे बघण्यासाठी तब्बल 19 वर्षांचा काळ लोटला की दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते सणवार एकत्र साजरा करतायत किंवा निवडणूक आयोगाकडे एकत्रित जात आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा मुद्दा एकत्रित उचलतायत. याकडे कसं बघताय? तर याकडे म्हणजे मला म्हणायचं इतकंच आहे की जे काय होतं, जे काय वाईट साईट होतं ते सगळं गंगेस मिळालेलं आहे, एवढंच तुम्हाला मी सांगेन. आणि नक्कीच आपण आता सगळेजण थोड्याच वेळात तिथे सन्मान्य राजसाहेब येतील, उद्धवजी येतील आणि तुम्हाला दिसेल की ही दोन बंधू जेव्हा ही रोषणाई प्रज्वलित करतील तेव्हा नक्कीच तो एक नवीन गोष्ट ती असेल. नक्कीच सर, आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं आता शिवसैनिक असो, मनसैनिक असो, त्यांचे पदाधिकारी असो, मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आता ढोल नगाडे ताशे वाजायला सुरुवात झालेली आहे. सध्या जरी शिवाजी पार्क मैदानाच्या या गेटवरती अंधार जरी असला तरी थोड्याच वेळात आता ठाकरे कुटुंबीय एकत्रित इथे येतील आणि मनसेच्या दरवर्षी होणाऱ्या दीपोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल. त्यावेळेस दोन्ही ठाकरे कुटुंबियाचे जे रश्मी ठाकरे असो किंवा या बाजूला जे आहेत ते शर्मिला ठाकरे असो उपस्थित असतील. आदित्य ठाकरे यापूर्वी सुद्धा शिवतीर्थवरती आलेले आहेत, मात्र तेजस ठाकरे पहिल्यांदाच त्यांचे काका राज ठाकरे यांच्या घरी आलेले आहेत. त्यामुळे एक वेगळंच स्टेजवरती चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकदा पुन्हा बघूया की या ठिकाणी मोठ्या संख्येनं खूप सुंदर आणि जय्यत तयारी जी आहे ती मनसैनिकांकडनं करण्यात आलेली आहे, कारण दरवर्षी हा मनसैनिकांचा दीपोत्सव जो खरंय आहे तो ज्योत्स्ना, होत त्यामुळे असतो. आता राज या ठाकरे दीपोत्सवाला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. हे दोन नेते नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मनसेकडून जय्यत तयारी सुद्धा या दीपोत्सवाची करण्यात आली आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.